शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला। शरद पवार उद्धव ठाकरेंना राज्यातील जनतेनं धडा शिकवल्याचा टोला त्यांनी लगावला। उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये बाळासाहेबांचा विचार सोडला असा आरोपही अमित शहांनी केला। तर अमित शहांच्या टीकेला आता अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। लोकसभेतील महाविकास आघाडीचा विजय त्यांना पचत नाही असं अरविंद सावंत म्हणाले। अहंकारी भावनेने 400 पार म्हणणारे हेच होते असा टोला देखील अरविंद सावंतांनी अमित शहांना लगावला। विधानसभेतील विजयामुळे त्यांना अहंकार चढलाय असा आरोपही अरविंद सावंतांनी आता केलाय। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। मुळात त्यांचं मोठं दुःख आहे ते आमचा विजय त्यांना पचत नाहीये। लोकसभेतला अहंकारी भावनेने 400 पार बोलणारे तेच होते आणि 400 पार वरून या देशातील जनतेने त्याला 240 वर आणलं आणि म्हणून ती जखम मोठी आहे। त्यांना ती जखम अशी भळभळ वाहत राहते त्यांची। त्या जखमेतून हे उद्गार ते काढतायत। आता त्याला विधानसभेमध्ये विजय मिळवला आहे त्याच्यामुळे थोडा आणखीन अहंकार पुन्हा फुलायला लागला असेल तर तो अहंकार सुद्धा महाराष्ट्राची जनता त्याला पुन्हा जागा दाखवून देईल। मला वाटतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचार जर कोण या महाराष्ट्रात नेत असेल किंवा देशात नेत असेल तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नेत आहेत। सारखं ते वाटत राहतं वोट जिहाद वोट जिहाद। त्यांना विचारा ना चादर कोणी दिली अजमेरला?